मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मखाना एक्सपोर्ट करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर। सर्वप्रथम पॅकिंग मटेरियल चांगल्या क्वालिटीचा निवडणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण मखाण्याच्या फार्मिंगमधनं मखाण्याचे सीड जमा करतो। मग जे काही सीड आपण जमा करतो त्याला व्यवस्थित पद्धतीनं धुवून घेतलं जातं। वॉश करून घेतल्यानंतर आपली सेकंड प्रोसिजर म्हणजेच त्याला आपण सुकवतो आणि व्यवस्थित पद्धतीनं सॉर्टिंग करून घेतो। मखाना एक्सपोर्ट करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जर म्हणलात तर IEC सर्टिफिकेट, सेंट्रलचा FSSAI सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन आणि APEDAचा RCMC लागतो। मग त्याला एका ठराविक टेम्परेचरवरती आपण गरम करतो आणि त्यानंतर त्याला पॉप करतो। पॉप केल्यानंतर उत्कृष्ट क्वालिटीचा मखाना आपल्याला त्या बी मधनं म्हणजेच त्या सीड मधनं मिळतो आणि हाच A ग्रेड क्वालिटीचा मखाना आपण अजून एकदा व्यवस्थित जो काही कचरा असेल त्यामधनं सॉर्टिंग करून घेतो आणि मग बारी येते त्याला पॅकिंग करण्याची। पॅकिंग म्हणलात तर 100 ग्राम पासून 1 किलो पर्यंत आपण पॅकिंग करतो आणि डिपेंड ऑन बायरची रिक्वायरमेंट। आणि अशाच इम्पोर्ट एक्सपोर्टच्या नवनवीन रील बघायच्या असतील तर आत्ताच मला फॉलो करा आणि ही रील तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला मखाना एक्सपोर्ट करायचा आहे।